नवीन पनवेल वॉर्ड क्रमांक 17 मधील सेक्टर 19 येथील गार्डनचे सुशोभीकरण व फुटपाथचे नूतनीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सुनील घरत, नवीन पनवेल चिटणीस विजय म्हात्रे, माजी नगरसेविका पुष्पलता मडवी, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष शिवानी घरत, युवा नेते मदन घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते काशीनाथ मोकल, माजी नगरसेविका शशिकला सिंग आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संदीप पाटील यांनी या विकास कामाविषयी माहिती दिली। नवीन पनवेलमधील सेक्टर 19 येथील उद्यानात डेव्हलपमेंट करणे आणि फुटपाथ बनवणे या कामाचा शुभारंभ आज येथे सिडकोच्या माध्यमातून आम्ही केला। गेली 7-8 महिन्यापासून सिडकोच्या मागे वारंवार आमचा पाठपुरावा चालू होता की हे जे पूर्ण ग्रीन बेल्ट आहे, हा इथं जो ज्येष्ठ नागरिक आहेत, तरुण मुलं वगैरे आहेत, महिला आहेत, त्यांना चालण्याकरता आणि फिरण्याकरता थोडं सुधारवून द्यायचं होतं। काही ठिकाणी तुटफूट झाली होती, ती दुरुस्ती करून द्यायची होती आणि सिडकोच्या माध्यमातून जवळजवळ 6 लाख रुपये इथे या कामांना मंजूर केलेले आहे। मी इथल्या स्थानिक नागरिकांच्या या केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्याला आणि सिडकोला धन्यवाद देतो। गार्डनच्या सुशोभीकरण व नूतनीकरणाचे काम हे सिडकोच्या माध्यमातून जरी केले जात असले तरी या विकास कामासाठी माजी नगरसेवक संदीप पाटील, पुष्पलता मडवी आणि विजय म्हात्रे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने याचा शुभारंभ करण्यात आला आहे। एकूणच या गार्डनमुळे येथील नागरिकांना लाभ होणार असल्याने त्यांनी आभार मानले।